नाशिकमध्ये खड्ड्यांचा 5वा बळी. अंबड एमआयडीसी परिसरामध्ये खड्ड्यामुळे दुचाकीचा अपघात. जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या याचिकेवर कोर्टात काय होणार याकडे नजर. उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचं समन्स. 5 ऑगस्टला कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश. 2009 लोकसभा निवडणूक प्रचार सभेमध्ये दाखवलेल्या वसंत डावखरेंच्या व्हिडिओबाबत समन्स. लाठीचार्जवरून विरोधक आक्रमक. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक आक्रमक. लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. काळजी नको, 2 लाखांपर्यंत पूर्ण कर्जमाफी मिळणार. कर्जमाफी रकमेतील तफावतीवर मुख्यमंत्र्यांची ग्वाही. शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंटची घोषणा. सीजेपीला बाहेरून फंडिंग मिळत असेल तर ते हे अमित शहांचं अपयश. अमित शहांनी राजीनामा द्यावा. अभिजित दिपकेंची मागणी. भाजपमध्ये येण्याची अनेकदा ऑफर. पक्षप्रवेशासाठी भाजपकडून धमक्या दिल्याचाही दिपकेंचा गंभीर आरोप. राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार. विदर्भ, उत्तर मराठवाडा, कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. मुंबई, ठाण्यात पावसाचा येलो अलर्ट. विदर्भात मुसळधार पावसाचं थैमान. गडचिरोलीमध्ये पूरस्थिती. चंद्रपुरात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी. अटल सेतूवर बाईकस्वाराची स्टंटबाजी. बंदी असतानाही बाईकस्वार अटल सेतूवर. भरधाव वेगात उलट दिशेनं प्रवास. तुकाराम मुंढेंची आता शाळांवर नजर. शाळेतील भोजनासाठी एफडीएची नवी नियमावली. 50 मीटर परिसरामध्ये जंक फूडवर बंदी. झारखंडमध्ये 25हून अधिक ठिकाणी ईडीचे छापे. 600 कोटींच्या संपत्तीचा पर्दाफाश. 150 कोटींची मालमत्ता ईडीनं गोठवली. यूपीआय व्यवहारामध्ये मोबाईल क्रमांक गुप्त राहणार. ग्राहकांच्या गोपनीयतेसाठी एनपीसीआयचा निर्णय. मोबाईल क्रमांकाचे शेवटचे 4 अंक दिसणार.